अरे बाबू, काय राजा, पेट्रोल भरतं? अरे भरू नको. ते मोदी भाऊ काय म्हणतात ते ऐकतो ना, मी पाहतो ना त्याचं काय. ते एवढे सांगून राहिले, तेल कमी आणा अन तेल कमी भरा, तरी तू ऐकत नाही राजा. थांब आता मोदी भाऊशी बोलू दे. हा, नमस्कार मोदी साहेब. चांगले असाल तुम्ही, विदेश दौऱ्यावर आहात, तुमचं स्वागतच आहे. परंतु मोदी साहेब, मला एक म्हणायचं आहे की या देशातील जे काही सर्वसामान्य जनता आहे त्यांचा एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालचे मतदान आटोपल्यानंतरच तुम्ही हा महागाईचा सूर जो लावलेला आहे तो कितपत योग्य आहे? पहिल्यांदा का नाही केला बा, असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत. आणि दुसरं असं आहे की तुम्हाला जर कधी या देशामधील जो पैसा आहे तो कमी पडतो आहे, तर त्यासाठी काही उपाय आहेत लोकांजवळ, माझ्याजवळ. म्हणून मोदी साहेब, काही गोष्टी, काही मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही नीट ऐका. पहिला मुद्दा तर हा आहे की तुम्ही तुमचा 2 लाखाचा जो पेन आहे तो बंद करा. 100 रुपयाचा पेन घ्या. तुमच्या अंगावरचा जो कोट आहे तो 1 कोटीचा आहे, तो बंद करा, मग चांगलं होईल. त्यानंतर तुमची जी लक्झरियस जे लाईफ आहे त्याला चेंज करा. तुम्ही हे प्रावधान, जे 7 मूलमंत्र तुम्ही दिलेले आहेत या भारतीय जनतेसाठी, की तुम्ही सोने खरेदी करू नका, तुम्ही पेट्रोल कमी घ्या आणि पायदळ चाला आणि खाद्यतेल कमी वापरा, हे जे मूलमंत्र आहेत हे पहिले स्वतः अंगी उतरवा. दुसरा विषय की भारतामध्ये असंख्य असे देवस्थान आहेत की ज्यांची पर डे, एक प्रतिदिवस जी आमदनी आहे ते कोट्यवधीच्या घरात आहे. ते सर्व पैसे कोशागारामध्ये टाका. जे भारतीय कोशागार आहे त्यामध्ये टाका, जेणेकरून भारताचं जे म्हणजे कोशागार आहे ते उंच उचलणार. त्यानंतर तुमचे मंत्री आणि तुमचे सर्वचे सर्व अधिकारी मंत्री जे काय असतील त्यांचा जो गाड्यांचा ताफा आहे तो कमी करा. आणि तुम्ही भाषणात नेहमी सांगता की मन की बात, तर मन की बात करू नका. आता मन की बात नका करू, तुम्ही जन की बात करा. लोकांचं ऐकून घ्या. तुम्ही तुमचं मत लोकांवर थोपवू नका, त्यांना तुम्ही भ्रूदंड देऊ नका. कारण पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये तुमचाच मुख्यमंत्री झालेला आहे आणि त्यांनी मतदान केलं पश्चिम बंगालच्या लोकांनी, त्याचा भ्रूदंड म्हणून तुम्ही महागाई त्यांच्यावर थोपवत आहात. म्हणजे पर्यायाने दोन्ही साईडनं जर पाहिला तर तुमचाच त्याच्यामध्ये फायदा आहे. असं करू नका. तिसरा उपाय, कोरोना आला होता 2019-20मध्ये. त्या कोरोनामध्ये तुम्ही एक फंड स्थापन केला होता. त्या फंडाचं नाव होतं PM केअर्स. PM केअर्स नावानं तुम्ही जो फंड स्थापन केला त्याच्यामध्ये पुऱ्या जगभरातून अरबो रुपयाची संपत्ती तुम्ही त्या फंडामध्ये जमा केली. आणि त्याचा तुम्ही उपयोग कुठे केला हे तुम्ही कधीही सांगणार नाही आणि कोणी पत्रकार तुम्हाला विचारणार नाही, कारण ते सर्व तुमच्या दावणीला बांधले आहे.
आणि माननीय प्रधानमंत्री महोदय, तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर तुमच्या ऑडिटर इन जनरल गव्हर्मेंट ऑफ इंडिया, ज्याला म्हणजे ऑडिटर, भारताचा ऑडिटर ज्याला म्हणतात, त्याला विचारा की आमदार आणि खासदाराच्या पेन्शनवर किती खर्च होतो. तुम्हाला माहीत नसेल, मी सांगतो. 781 खासदार आहेत संपूर्ण भारतवर्षामध्ये, आणि त्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा मिळून 781. साधारणतः त्यांचं पेन्शन 50,000 जरी पकडलं तर एका वर्षाचे 2 अरब रुपये होतात. 5 वर्षाचं गणित खूप पलीकडे जाते. त्यानंतर भारतामधील जेवढ्या विधानसभा आणि विधान परिषद आहेत त्या सर्वांचं गणित जर काढलं तर 4,800 पेक्षा जास्त आमदार आहेत विधान परिषद आणि विधानसभा मिळून, आणि त्यांचं वेतन 6 अरबपेक्षा जास्त आहे एका महिन्याचं. जर हे सर्व कॅल्क्युलेट केलं तर यांना जवळपास 25 अरब रुपये 5 वर्षात द्यावे लागतात. काय गरज आहे? मला या देशातला एक तरी असा आमदार दाखवा किंवा खासदार दाखवा की जो निर्धन, भूमिहीन, बेघर असा आहे. फॉर्च्युनर गाडी असते प्रत्येकाकडे. ते तर आमदार झाले, साधा पंचायत समितीचा अध्यक्ष जरी झाला किंवा तालुक्याचा प्रतिनिधी जरी झाला तर त्याच्याकडे फॉर्च्युनर गाडी असते. हे तर आमदार आणि खासदार आहेत. यांना पैशाची काय आवश्यकता आहे? आणि तुमच्या सगट ह्या सर्वचे सर्व पेन्शनधारी जे आहेत यांचे सर्व पेन्शन गोठवून टाका, आणि हे सर्वचे सर्व उरलेले पैसे जे आहेत त्यांच्या पेन्शनमधले हे राष्ट्रीय फंडामध्ये परावर्तित करा, जेणेकरून या देशाचं भलं होईल. तुम्हाला फक्त मतदानापुरतं लोकांना अशी गाजरं दाखवायची आणि ते खायला द्यायची नाही, फक्त दाखवायची अशी लाल लाल गाजर, अशी तुमची कंडिशन झालेली आहे. मोदी साहेब, मी माझ्या मुलाला आताच सांगितलं व्हिडिओच्या अगोदर की बाबू पेट्रोल भरू नको गाडीमध्ये, कारण मोदी साहेबांना सांगितलं. अरे मोदी साहेब, तुम्ही किती खोटं बोलता. प्रत्येक गोष्ट, पहलगामचा अजूनही रिझल्ट आलेला नाही. कितीतरी अशा गोष्टी आहेत, शेकडो गोष्टी आहेत जे मी या व्हिडिओमध्ये टाकू शकत नाही, ज्याचं विवेचन अजूनही तुम्ही खुलाशेवार कधीही सांगितलेलं नाही. तुम्ही मन की बात सांगता, धन की बात सांगता, पण जन की बात कधीच नाही सांगत. जन की बात म्हणजे लोकांची गोष्ट. अरे तुम्ही तुमचं मत थोपवता त्यांच्यावर की हे असं आहे, पण कधी त्या ज्या 140 कोटी या लोकसंख्या असलेल्या देशाचे तुम्ही धनी आहात, त्यांचं कधी ऐकून घेतलं का की लोकांच्या काय समस्या आहेत, लोकांना काय पाहिजे? लोकांना तुमच्यासारखं धन ऐश्वर्य नको. लोकांना फक्त त्यांच्या साध्या साध्या गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, जे गाडगे महाराजांनी सांगितलं ते तुम्ही देऊ नाही शकत. तुम्ही त्यांच्याकडून कसं उलटून घ्यावं, कसं त्यांच्याकडून खिचून घ्यावं हे पाहता. त्यामुळे माननीय मोदी साहेब, अशी विनंती आहे की याबाबत तुम्ही आपले स्वतःचे विचार, स्वतःचे जे काही आहे, तुम्ही एक सर्वश्रेष्ठ नागरिक आहात
आणि या देशाचे सर्वश्रेष्ठ नेता आहात. म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्ही हे सर्वचं सर्व अंगीकारावं. स्वतःपासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात करावी. तुम्ही लोकांना सांगताय खाद्यतेल, अरे त्यांच्या सर्वसाधारण गरजा आहेत. ते काय खाणार आहेत? काय 1 लिटर तेल खाद्यतेल पिणार आहेत का दर दिवशी? नाही. ते थोडंसं टाकणार आहेत भाजीत. परंतु तुम्ही एक गोष्ट विसरत आहात की तुम्ही तुमचा ताफा आणि तुमच्या मंत्रिमंडळातले सगळेचे सगळे सदस्य एका मंत्र्यासाठी किती गाड्या असतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यावर डिझेल पेट्रोल किती खर्च होते हेही तुम्हाला माहिती आहे. आणि लोकांस सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, अशासारखी परिस्थिती तुम्ही निर्माण करू नका. या देशातल्या जनतेला भीती दाखवू नका. हे तुम्हाला सगळं माहिती होतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल आणि दुसरे इंधन याच्यामध्ये वाढ होणार आहे. परंतु फक्त पश्चिम बंगालचे मतदान होण्यासाठी तुम्ही चूप राहिला आहेत. आणि पश्चिम बंगालचे मतदान झाले आणि मग तुम्ही तुमचा जो पॉवर आहे तो दाखवलेला आहे. मोदीजी, माझी अशी तुम्हाला विनंती आहे आणि एक समजूतदारीचा सल्ला आहे की मरण हे प्रत्येकाला आहे. तुम्हालाही आहे, मलाही आहे. या गोष्टीचं भान ठेवा की अनितीने केलेले कामं कधी सक्सेस होत नाही. आपल्या बाजूचा जो देश आहे ज्याचं नाव नेपाळ आहे, तिथं काही महिन्या अगोदर काय झालं आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि तशी परिस्थिती भारतात निर्माण होऊ देऊ नका, अन्यथा काय होईल हे तुम्हाला माहिती आहे. तर अशाच व्हिडिओसाठी प्रफुल्लित आणि अतिशय आनंद अवस्थेत या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी मला सहकार्य करा. धन्यवाद. पुढील अध्यायी भेटू. नमस्कार.